वक्त सभी नागरिकों की नींद उड़ी हुई है। पूरा मांजरा क्या है, अभी जीआर जो निकाला है दिलीप स्वामी कलेक्टर जी ने, वो जीआर ऐसा है कि गायरान जमीन धारक जो है, जो निवासी है, उनको निष्कासित किया जाए। इस तरह का जो जीआर निकला है वो पुराने जीआर के ऊपर 2011 का जो जीआर था उसी के ऊपर अभी ये नया जीआर उन्होंने बना कर निकाला है। तो नागरिक सबसे भयभीत है। लेकिन क्या ये मुद्दे जो है वो अभी जो स्थानीय स्वराज्य संस्था की चुनावी निकलने वाले मामले जो सामने हैं उसी के ऊपर से ये निकाला गया है। क्या ये चुनावी मामला का बहुत बड़ा गमला है, ये जानने के लिए हम यहाँ पर खड़े हैं। यहाँ पर जो बहुत से नागरिक हैं आज ग्राम सभा में उपस्थित थे, जिन्होंने अपनी समस्याएं ग्राम सभा में कई है। जो कि यहाँ के सरपंच है, उन्होंने भी उनको आश्वस्त किया है कि ऐसा कुछ होगा नहीं, हम आपको बेघर होने नहीं देंगे, ऐसा वचन दिया है। लेकिन क्या ये चुनावी मामला हो सकता है? यहाँ पर जो समाज सेवक है उनसे हम यहाँ पर बातचीत करने वाले हैं। नमस्ते, वंदे भारत न्यूज चैनल का पहले अदा करता हूँ। आज 17 जुलै 2025 माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी जो काही आदेश काढला होता की शासकीय गायरान जमिनीवरील जे अतिक्रमण आहे ते विकसित करण्याबाबत, आणि त्या अनुषंगाने आम्ही माननीय गावचे सरपंच सुनील भाऊ काळे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या मागच्या शनिवारी ग्रामपंचायतला बैठक घेऊन त्यांना विनंती केली होती की बा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आणि विशेष ग्रामसभा आज त्यांनी 2 ऑगस्ट या दिवशी या ठिकाणी आयोजित केली। शासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 17 जुलै 2025 जो काही जीआर काढला त्या अनुषंगानं काल म्हणजे 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी असा जीआर पारित केला की 2011 पूर्वीचे जे शासकीय गायरान जमिनीवर जे रहिवासी राहत असतील त्यांचा आम्ही नियमाकुल करू, त्यांना 500 चौरस फुटापर्यंत पट्टे देण्यात येईल। परंतु आपली ग्रामपंचायत ही 2001ला जरी विभक्त होत असली पण त्याच्या अगोदरपासून म्हणजे 84-85 पासून या ग्रामपंचायतीला ऑलरेडी त्या पट्ट्याचं नियोजन झालेलं आहे। त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी राहतात आणि भोगवटादार आहेत। म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की जो काही तुम्ही खटाटोट लावला आहे की 17 तारखेला एका टायमाला कलेक्टर साहेब म्हणतात की उठून टाका, आणि राज्याचे महसूल मंत्री म्हणतात की 29 तारखेला की 2011 प्रमाणे सर्वांना नियमाकुल करा, म्हणून यामध्ये नागरिक संदिग्ध होते। त्या अनुषंगाने आजची ग्रामसभा घेतली। माननीय सरपंच साहेबांनी आम्हाला आज आश्वासित केलं की कोणालाही बेघर करणार नाही, परंतु बोलून चालून किंवा निवेदन देऊन चालणार नाही, तर ती खऱ्या अर्थाने कृतीमध्ये उतरलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। सवाल ये है क्या ये चुनावी जुमले का मामला है? असं तर वाटत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये हो घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, महानगरपालिका याच्या अनुषंगाने असं वाटतंय की होऊ शकतं। परंतु राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय भाऊ शिरसाट यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की भारतातलं प्रमुख जिल्हा हा जो आहे छत्रपती संभाजीनगर हा स्मार्ट सिटीकडे देशातले नाही तर जगातले सगळे उद्योगधंदे या ठिकाणी येणार आहे, आणि त्या अनुषंगाने हा आमचा प्रोग्राम चालू आहे असं त्यांनी आम्हाला शाश्वत केलं आहे। फिर से वही सवाल, क्या ये चुनावी जुमले का मामला है? असं काही वाटत नाही, चुनावी जुलम्याचा काही विषयच नाही आहे। पण जो काय कलेक्टर साहेबांनी नाही आदेश ठीक आहे, आता ही जी याचिका जी आहे ती 2011ची आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। हा जो निर्णय तो 2011चा आहे, बरोबर आहे, आणि तो 18 वर्ष काहीतरी लढाई वगैरे चाललेली कोर्टामध्ये असा काही मुद्दा आहे। परंतु तो आता जे प्रश्न एका नागरिकाने या ठिकाणी उपस्थित केले होते, मग हे आताच का? तर प्रश्न मुख्यतः तोच आहे, हे आताच का? असं वाटत नाही तुम्हाला की काही याच्यामध्ये पॉलिटिकल अँगल याच्यामध्ये? नाही, पॉलिटिकल अँगल तर असं नाही वाटत, पण असू बी शकतो। दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये। जर समजा या शासनाला जर या जनतेची जर दिशाभूल करायचीच असेल की बुवा हे, मग याचं एक षडयंत्र असू शकतं। आता जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, महानगरपालिका यांचं इलेक्शन लागणारच आहे, आज ना उद्या लागणारच आहे। मग शासनाचं असंही धोरण असू शकतं की बुवा उच्च न्यायालयाचा हा निकाल आहे आणि दुसऱ्या बाजूने सांगतं की तुम्हाला आम्ही 500 स्क्वेअर फूट जागा देऊ, पण मग हे दुटप्पे धोरण आहे जे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 2017चा जो जीआर काढला की यांना काढून द्या। मग त्यांना जर वाटत असेल जे जर झोपडपट्टी धारक असेल यांचं मतदान आपल्याला होतच नाही,
मग माझा प्रश्न तोच आहे, जर सरकारला जर असं वाटत असेल की ह्या जर तुम्ही तुमच्या मतानुसार जर हा चुनावी मामला नाही, चुनावी जुमला नाही आहे, तर समजा जेव्हा सरकारच्या हातात हा GR येतो किंवा सरकार त्यावरती काहीतरी निर्णय देतं, परंतु सरकार त्याला स्वतःहून कोर्टामध्ये आदेशित करू शकत मग मी होतं, ते- चॅलेंज करू शकत मी होतं, बोललो ना. पब्लिकली हे करण्याचं. आता ग्रामसभा जे घेतली त्या ग्रामसभेत माझं तेच म्हणणं होतं, जर केंद्र शासनानं जर सांगतंय, महाराष्ट्र शासन जर सांगतंय, हे उच्च न्यायालयाचा जर निकाल असेल, मग मला त्यांना सांगायचं आहे, जर केंद्र शासन असेल, उच्च न्यायालयाचा जर निकाल असेल, तर महाराष्ट्र शासनाने त्याला चॅलेंज करावं. चॅलेंज जर केलं तर ते कुठंतरी थांबलं जाईल. पण यांना ते करायचं नाही. का नाही करायचं? हे त्यांना गरीब दुबळे जनता ही त्यांना भयभीत करायची आहे. आणि भयभीत कशी होईल? मग आमच्या बुटं कसं जातील, आमच्याकडे कसे येतील, आम्हाला मतदान कसं होईल, हा त्याचा मुद्दा आहे. हाच हेतू त्याच्या मागचा असू शकतो. म्हणजे एकंदरीत पुन्हा प्रश्न तोच आहे, हा चुनावी जुमला आहे का? आपण एक तज्ज्ञ आहात, वकील आहात, निष्णात आहात, या सर्वाची आपल्याला जाण आहे, तरी मी याविषयी आपलं मत जाणू इच्छितो. मी ॲडव्होकेट नामदेव सावंत, उच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद इथे प्रॅक्टिस करतो. आजचा ग्रामसभेचा जो विषय आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या निवाऱ्याचा विषय आहे. आपण केलेला जो प्रश्न आहे हे कदाचित राजकीय हेतू असू शकतो. येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जी निवडणूक आहे ती निवडणुका जिंकण्यासाठी ही BJP सरकारनं यापूर्वी केलेलं जे कार्य आहे ते यापुढेही ते लोकांना वशीत करण्यासाठी, लोकांना जवळ घेण्यासाठी ते राजकीय खेळ असू शकतात. ये थी यहाँ के नागरिकों की प्रतिक्रिया, जो यहाँ पर वकील थे, कोई समाज सेवक थे और स्थानीय नागरिक थे. इनमें अभी भी फिलहाल ये भय बना हुआ है, उनके घर बचेंगे या जाएंगे. मैं संदीप साळे, वंदे भारत लाईव्ह न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र से. मी लोकांना आश्वासन दिलं की आपलं कुठेही आपण वेगळं होणार नाही. किंवा ठीक आहे, शासन निर्णय जो असेल की 500 स्क्वेअर फूटचा असेल, काय असेल ते जे काय असेल ते, पण बेघर कोणी होणार नाही याची नक्कीच पालकमंत्री साहेब दखल घेतील. आणि आम्ही तसं त्यांना पत्रव्यवहारही करू, तोही त्याला भेटूनही सांगू, कलेक्टर साहेबांना पण भेटू, असं आम्ही सर्वांना आश्वासन दिलं. तुम्ही सरपंच शासन स्तरावर यापूर्वी काय काय प्रयत्न केले तुम्ही? शासन स्तरावर यापूर्वी आम्ही कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, नियमावली करा म्हणून, किंवा 2011पासून तर हा पहिले पण GR आलेला आहे, 2011चे घरं नियमित करावे म्हणून. तर त्याच GRनुसार आम्ही अगोदर पण पत्रव्यवहार केला आहे, जिल्हा परिषदला केलेला आहे, पंचायत समितीला केलेला आहे, कलेक्टर साहेबांना पण केलेला आहे, पालकमंत्री साहेबांना पण, आणि आमदार असताना त्यांना सुद्धा आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आत्ताच नागपूरला जाहीर केलं तर 2011 पूर्वीचे जे गायन ते नियमित केले जाईल, त्याच्यावर कोणताही धक्का लागणार नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? हो, चांगला निर्णय, खूप चांगला आहे ना त्यांचा निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो. ठीक आहे ना, आमचे घरं तर असतील ना, 500 स्क्वेअर फीट का होत नाही, पण घरं असतील ना, राहायला आम्ही बेघर तर होणार नाही आमच्या घरं, ते महत्त्वाचं होतं. आता इथून 18 ऑगस्टला मोर्चा पण निघणार आहे, तर हा मोर्चा म्हणजे योग्य आहे का कसा आहे, तुम्हाला काय कसं वाटतं? मला तरी वाटतं की बाबा 11च्या पहिलेच सगळं काही निर्णय होऊन जाईल आणि मोर्चे करण्याची वेळ लोकांना राहणार नागरिकांना. गावकऱ्यांना या निमित्ताने काय आव्हान? गावकऱ्यांना एकच शांततेने राहावे सर्वांनी आणि प्रशासनावर भरोसा ठेवावा. प्रशासन नक्कीच आपल्याला बेघर होऊ देणार नाही. पार्टी के विद्यमान सरपंच सुनील जी काळे हमारे साथ हैं, जो कि अभी उन्होंने सभी नागरिकों को आश्वस्त किया है कि वो किसी को भी बेघर होने नहीं देंगे. उससे हम कुछ सवाल यहाँ पर करना चाहेंगे. आपण मराठी बोलू शकता, काही नाही, नॅशनल चॅनल मराठी पण ॲड करू त्याच्यात ॲड होऊ शकतो. प्रश्न असा आहे, हे आगामी स्वराज्य संस्थांकडे निवडणुका येत आहेत, महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, ह्या निवडणुकांच्या अनुषंगाला अनुसरून राजकारण होत आहे का असं वाटतंय? राजकारण होतच नाही. राजकारणाचं आपल्याला तसं काही घेणं नाही. आपल्याला फक्त आपल्या लोकांची घरं कशी वाचतील आणि आपण त्यासाठी फक्त आपण पुढाकार आणि आपण नक्कीच त्यात यशस्वी होणार. कारण की आपले घर आपल्या हक्काचे घर आहे, त्याच्यामुळे काही राजकारणाचं काही विषयच आहे. तुम्ही आता सर्वांना आश्वस्त करून या ठिकाणी पाठवलेलं आहे, परंतु हे कितपत म्हणजे असं अंदाज लावतो की तुम्हाला कुठपर्यंत होईल का हे लोकांची, जेणेकरून घर वाचते? कारण आता सरकारने मला असं वाटतं 25 तारखेची अशी काही त्याला डेडलाईन दिलेली आहे. सरकारनं डेडलाईन दिली असली तरी आपण प्रशासनाचा पाठपुरावा नक्कीच लवकरात लवकर करू आणि आपण पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आश्वासन दिले घेऊ सर्वांना की आपलं घर कुठेही पडणार नाही. म्हणजे ठीक आहे, 500 स्क्वेअर फूट असू, कसं 600 स्क्वेअर फूट असू, जे काय असं शासनाच्या नियमानुसार ते घर राहील, त्याची मी
आश्वासन देतो सर्वांना पालकमंत्रीचे होते. अभी कुछ नागरिकों ने सवाल किया था, एक प्रश्न विचारला होता की रिंग रोड जातो, त्या रिंग रोड संदर्भात आता ठीक आहे, विकासाच्या दृष्टीने रिंग रोड हा अत्यावश्यक आहे असं मी म्हणेन, परंतु आपण नागरिकांच्या दृष्टीने काय सल्ला द्याल? रिंग रोडचा आपल्याकडे कोणताही आदेश आलेला नाही. आदेश आल्यानंतर चर्चेत. संभाजीनगर जिले से संदीप साळे. एका साईडला 17 ऑगस्टला मान्य जिल्हाधिकारी म्हणतात सर सगळं काढा, आणि महसूल मंत्री म्हणतात 2011 पूर्वीचे 17 ऑगस्टला केलेली घोषणा साहेबांनी 17 जुलैला आणि 29ला काढलेला मान्य महसूल मंत्री यांनी दिलेला निर्णय तो लागू राहील ना सगळ्यांना. मान्य आहे ना. आजच्या ग्रामसभेमध्ये आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही मुद्दे मांडू त्याला तुम्ही ग्रामसभेनं सन्मान्य सरपंच यांच्या आदेशाखाली त्याला मान्यता द्यावी, जेणेकरून एखाद्या 300 चौरस फुट असेल, 500 चौरस फुट असेल, त्यापेक्षा अधिक असेल, जसं तुम्ही सांगितलं 40% रक्कम, आम्ही 40 ते 50% रक्कम भरायला तयार आहे, पण आम्हाला माहिती असतं शासन निर्णयाप्रमाणे जो जुवार असेल त्या निर्णयाप्रमाणे भरायला तयार आहे, परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ड्रिल नाही करू नका, जेवढी विनंती हात जोडू. कारण आजपर्यंत ऐकून घ्या, आजपर्यंत या ग्रामपंचायतमध्ये माननीय सरपंच, उपसरपंच, अनेक ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, व्हिडिओ, आमचं गाव पोलीस दत्तक योजनेअंतर्गत होतं, पण आम्हाला न्याय द्यायचं काम कोणी आजपर्यंत केलेलं नाही. 2011 पूर्वीचे जे काही रजिस्टर आहे, ग्रामपंचायतला रेकॉर्ड आहे, पण एकीच्या नोंदीमध्ये तलाठी कार्यालयाला एकही नोंद नाही. संबंधित ग्रामपंचायतचे जे रजिस्टर आहे अतिक्रमण धारक त्याची सुद्धा नोंद नाही. याचं न्यायनिवाडा कुणाकडे मागावं? आज जर GRच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही आज समोर आमच्या ग्रामसभेच्या आम्हाला जर मार्गदर्शन करत असाल तर तुम्हाला विनंती हात जोडून की आजच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हा ठराव घ्यावा, जेणेकरून शासन निर्णय जो काही असेल तो आम्हाला मान्य आहे, परंतु कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी आपण घ्या. विनंती आहे तुम्हाला. आता हे नाव प्रकाश सार्वजनिक ठेवलेला आहे. तर या संदर्भात आपल्याला नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या शासकीय दृष्टिकोनातून नियमाला धरून असतील अशा व्यवस्थित मोजक्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण ठरावामध्ये नोंदवून वरिष्ठ कार्यालयाला कळवणार आहोत.